हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. सो हा सकाळचा व्हिडिओ आहे. जेव्हा मी उठते तेव्हापासूनचे उजेड होईपर्यंतचा व्हिडिओ आहे. नंतर मी चपात्या करून झाल्यावरती आमच्याकडे नेहमी एक पाहुणा येतो. तो नेहमी जर मी नसेल तर आवाज देऊन देऊन मला बोलवतो आणि माझ्याकडून एक चपाती घेऊन जातो. आणि पक्ष्यांचं तर असं असतं, कोणी नाही दिसलं तर मग काव काव करत राहतं. त्याच्यानंतर मी गुरुवारची जी पूजा होती, दुसऱ्या दिवशी आवरायची होती, ती फटाफट आवरून घेते. कारण की अक्षतला पण स्कूलला सोडायचं होतं आणि त्याला घेऊन यायचं होतं. स्कूलला सोडायच्या आतमध्ये ट्राय करत होती की पूजा आवरून घेऊ, पण वेळ मिळालाच नाही. कारण की त्याची लुडबुड इतकी असते की मी करू. त्याला स्कूलला सोडून आल्याच्या नंतर फटाफट मी आवरून घेतलंय. आणि ते आवरून झाल्यानंतर त्याला घेऊन आल्यानंतर ना सर्व स्वयंपाक वगैरे बनवून टाकलं. आणि सकाळीच मग मला मंचुरियन बनवायचे होते. कारण की अक्षतला ना मंचुरियन खूप खावेसे वाटत होते. तो मला सांगत होता की मंचुरियन बनव. सो सकाळी वेळ नाही भेटला. त्याला जेवण वगैरे द्यायचं, जेवण बनवायचं. मग प्रशांतला सेकंड शिफ्ट होती, त्याच्यामुळे खूप धावपळ वगैरे झाली. नंतर मग त्याला झोपवलं आणि आता मी करायला घेतले आणि मी करता करता तो पण उठला. आणि बघा अशा प्रकारे सकाळीच मी कोबी वगैरे ना किसून ठेवला होता. गाजर, शिमला मिर्च, थोडीशी मिरची, जे तुमच्याकडे भाज्या असतील तर मी टाका. कांद्याची पात पण टाका जर असेल तर. आणि त्याच्यातला ना जो कोबीचा ना जो पाणी असतो ना, तो मी असा काढून घेते. कारण की ना जर पाणी आपण घालतच नाही कोबीचे मंचुरियन करताना. जर ह्याच्यातलं जास्त पाणी झालं तर मग ते पातळ होतात, सेट होत नाही, गोलाकार होत नाही. त्याच्यामुळे ना जेवढा पाणी निघेल तेवढा मी काढून टाकते. त्याच्यातला तो स्मेल पण असतो ना, तो आय थिंक ह्याच्यातून निघून जात असेल, मला माहिती नाही आहे. तरी पण मी ट्राय करते की जेवढा होत असेल ना तेवढा पाणी मी काढून टाकते. बघा, नाहीतरी अर्धी वाटी पाणी हा निघाला आणि तो टाकून देते. आणि सर्व आता मंचुरियनमध्ये जे आपल्या भाज्या वगैरे असतात ते मी घालायला सुरुवात करते. आणि त्याच्यामध्ये ना अक्षितला पण तिथे येऊन त्याला यायचं होतं की मी पण करणार आहे. सो त्याची पण लुडबुड किती आहे, कारण की आम्ही दोघंच होतो. सो मी किचनमध्ये आली की तोही येतो, मला हे करायचं मला ते करायचं. थोडंफार पिठामध्ये खेळून त्याचं होऊन जातं. भरपूर काय काय चालू असतं त्याची मस्ती. सो आणि आईला तर पहिलं प्रेम म्हणजे तुम्हाला तर माहितीच असतं. जे बाळ असेल ते आयुष्यातलं आईचं तर पहिलं प्रेमच असतं. कारण की ते जे प्रेम आहे ना ते निष्पाप असतं. त्याला काही कंडिशन नसतात की गिव्ह अँड टेक, कधीच काही नसतं. फक्त प्रेम, बदल्यात प्रेम मिळत असतं. आणि अक्षित असं आहे ना की मी त्याला बोलले ना तू माझ्याशी बोलू नको, तो मला कन्व्हिन्स करायला येतो की बोल ना माझ्याशी आई, बोल ना माझ्याशी आई. मग तो काय काय करतो. जे इनोसंट आहे ना ते कुठेच मोठ्या माणसांमध्ये मिळणार नाही, जे लहान बाळांमध्ये मिळतं. आणि जर आपण सकाळपासून एवढ्या कामामध्ये बिझी वगैरे असतो, टेन्शन वगैरे असतात, जर लहान मुलांचं एक जरी स्माईल आपण बघितलं ना, जो टेन्शन सर्व ना दूर होऊन जातो, थकवा सर्व निघून जातो. असं असतं लहान बाळांचं ट्विनिंग. सो बघितलं तुम्ही, कोबी किसून घेतली होती, त्यातलं पाणी वगैरे काढून टाकलं. त्याच्यामध्येच मी गाजर टाकले, शिमला मिर्च टाकली, मिरची टाकली, कोथिंबीर टाकली, थोडासा तांदळाचं पीठ टाकले आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकले. सर त्याला बाइंडिंग येण्यासाठी जर तुम्हाला थोडंसं बेसन टाकायचं वाटत असेल तर टाका तुम्ही. चवीप्रमाणे मीठ आणि कांद्याची पात पण टाकली मी. सो आता ही सर्व मिक्स करूया. आणि मी अजिबात ह्याच्यामध्ये ना पाणी नाही टाकले, फक्त त्या कोबीला जो पाणी सुटतं त्याच्यामध्ये सर्व मी आता मिक्स करून घेणार आहे. सो अक्षितला पण तिथे आलाय तो. इथे आल्यावर त्याचं असतं की मला पण करू दे, मला पण करायचं आहे. सो मी त्याला फक्त कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ जे मी घेतले ते त्याच्यामध्ये त्याला टाकायला सांगते की 1 स्पून टाक, 2 स्पून टाक, फक्त त्याला टाकायचं काम करायचं, बाकी काही नाही मी त्याला करून देत. बिकॉज हे मिरची वगैरे असते, जर हाताला वगैरे झोंबली तर ती रिस्क नको म्हणून. सो अशा प्रकारे त्यांनी टाकले. नंतर मग ते बाइंडिंग करून घेते मी. आणि अक्षित आणि माझं बोलणं बघा, मुलं खूप लवकर मोठी होऊन जातात. आता मला आठवते की मी
त्याला धड बोलता पण येत नव्हतं, चालता पण येत नव्हतं. पण आता एवढी त्याची बडबड 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 असते, एवढं त्याला उड्या त्याच्या मारण्या असतात, मस्ती त्याची चालू असते की एवढं लक्षात येतं की वेळ असा निघून जातो कळतच नाही. सो अक्षितचं बोलणं बघा. थ्री. अच्छा. आणि तुला? मी सांगितलं होतं ना. परत बोल. नाही. तुला तीन आणि मला मला 3. तुला तीन आणि मला माहिती आहे. आणि मी काउंट करते. ओके. आणि ती मागची आहे ना, ती आज टीचरने काय शिकवलं स्कूलमध्ये? 3 नाही. कलर करायला शिकवलं नाही का? तो विसरला. तो ऍपलला कलर केला तू आज स्कूल मधून आल्यावरती. तू काउंट करत आहे किती आहे? 2 किती आहे पूर्ण? किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हो का? 10 पडशील मागे तू? मी पकडलंय त्याला. हो, तरी पण पडलं तर नाही पडलं. नाही पडणार. नाही पडलं. पण टायमिंग स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे तो. दीदी बोलली स्ट्रॉंग आहे. मला लागलंच नाही काय. मी असं पण करतो किंवा मला ताकद आहे. मला पण असं करता येतं. मला एक्सरसाइज पण करायला येतं. मी म्हणताना मला ते पण येतं. मॉन्स्टरला? हा. काय करते? जागा करते ठेवायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10. मला ताकद आहे. हो, पण ते लागलं बिगलं तर काय करायचं? आणि लागू दे मला. मी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग. मग लागलं तर रडतो कोण? कोण रडतं? इथे काय लागलं तुला? इथे फायटर ना? काय करत होतास तू? इथे सांग. इथे सांग. धावत होता ना, मग लागलं ना. बापाने पनिशमेंट दिली. तू पळत होता ना. हाताने दिली. मग फायर ट्रकने दिली. फायर ट्रक लागला ना तुला, मग फायर ट्रकने दिली. फायर ट्रकने तुला दिली. होली. तुला आवडतं का मंचुरियन? पीठ आहे ते. होय ना. आता हे किती मंचुरियन आपण बनवले? भरपूर ना. आता आपण हे फ्राय करूया. ओके, आम्ही हे फ्राय करतो आणि तुम्हाला पण दाखवतो कसे आम्ही खातो. ओके. सो सर्व मंचुरियन मी बनवून घेतले, छोटे छोटे बनवलेत.
गोल करून, कारण की अक्षतला खायचे होते. नंतर मी थोडेफार त्याला साईडला काढून ठेवणार आहे आणि त्याला मंचुरियनची ग्रेव्ही पण बनवणार आहे. सो ती कशी बनवते माझ्या स्टाईलमध्ये, म्हणजे माझ्याकडे जेवढे अवेलेबल घरात जेवढी भाज्या वगैरे काही अवेलेबल असेल ना, सॉस त्यातच मी बनवून टाकणार आहे. बाहेरून विकत वगैरे काही नाही घेऊन येणार आहे. आता मी सर्व मंचुरियन फ्राय करून घेते. काय बनवतोय? बनव हा. पण तू काय बनवतोय? किचन. किचन म्हणजे काय? अरे अरे किचन किचन. किचन खिचडी? इडली. खिचडी काय? मंचुरियन नाही बनवत तू? मंचुरियन बनवतो. बनवतोय. आधी आधी संगल आहे ना आता संगलवाडी बनवतो. शंकरपाळी बनवतोय काय? झालं ना, एक मंचुरियन थंड करायला ठेवलं आणि अक्षितला ते दिले आणि अक्षितचं मला ते चाललं होतं. सो अशा प्रकारे त्यांनी पण खूप छान असे मंचुरियन खाल्ले आणि खूप टेस्टी झाले होते. त्यांना तुकडे करून दिले. तुकडे करून झाल्यानंतर त्याने सर्व जेवढे दिलं होते तेवढं सर्व खाल्ले त्याने. आणि असं काही बनवलं आणि लहान मुलांनी खाल्लं ना तर खूप बरं वाटतं. नाही तर मग ते नको हे नको आणि त्याला जेवायला इतका वेळ लागतं की काय बोलू. जे पाहिजे ते दिलं, त्याला जे पाहिजे असतं ते आपण बनवून दिलं ना की खूप खुशीने आनंदाने खातो. आणि जे नको आहे ते दिलं ना खातो तो, पण त्याला खूप वेळ लागतो. आणि आता बघा त्याची एक्सप्रेशन बघा खाल्ल्यावर. आवडलं तुला? सो आता मी मंचुरियनची ग्रेव्ही बनवते. काही नाही आहे, फक्त तेल घेतलं आहे. त्या जे मी फ्राय केलं ना त्यातलंच थोडंफार तेल काढून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकले. लसूण एकदम चेसली वगैरे नाही, ती कट केली. कांदा, शिमला मिर्च, पातीचा कांदा आणि पातीचा कांदा नाही, कांद्याची पात आणि त्याची ते कांदा पण तोच घेतला आणि पात पण तीच घेतली आहे. मस्तपैकी अशा तेलावरती क्रिस्पी होईपर्यंत फ्राय केल्यानंतर ऑरेगानो, चिली फ्लेक्स, आपल्याकडे जेवढे सॉस असतील ते, म्हणजे व्हाईट सॉस, विनेगर, अजून ती शेजवान चटणी, सॉस, टोमॅटो सॉस, अजून जेवढे असतील तेवढे टाका. मी थोडं म्हणजे अर्धा स्पून सर्व टाकलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि आपण जे मंचुरियन तयार केले ते टाकले. थोडंसं पाणी टाकलं आहे आणि जी कॉर्नफ्लॉवरची ग्रेव्ही काय केलं मी, 1 स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याच्यामध्येच 1 स्पून पाणी टाकून ते मस्त एकजीव करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं त्याच्यानंतर थोडंसं 2 स्पून पाणी टाकलं आणि मस्त ते थिक होईपर्यंत हलवून घेतलं. नंतर आपण जे बनवलेले मंचुरियन त्याच्यामध्ये टाकले आणि अर्ध्या मिनिटांसाठी फक्त एकजीव करून घेतलं. नंतर गॅस बंद केलं आणि अशा प्रकारे माझे मंचुरियनची ग्रेव्ही पण रेडी झाली आणि मंचुरियन पण रेडी झाले. हे व्हेज मंचुरियन बनवलेत मी. सो तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी जे बोलली म्हणजे बाळ घरी असणं म्हणजे किती इम्पॉर्टंट असतं, कारण की आईचं खरं पहिलं प्रेम तर मुलगाच असतो. आणि जे त्यांच्यावरची जी स्माईल असते, आपल्या डोक्यात जे स्ट्रेस असतं, टेन्शन असतं, लहान मुलांचे स्माईल बघून सर्व आपण विसरून जातं. हे तुम्ही ॲग्री करता की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो मुलं खूप लवकर मोठी होतात. आत्ता जन्माला आलेली मुलं एवढी 3 वर्षे झाली सुद्धा आपल्याला ते कळत पण नाही. आपण आपल्यामध्ये बिझी असतो. पण एक आहे, बाहेरची माणसं अशी बोलतात ना की लवकर मुलं मोठी तुला होतात, पण दिसतंय आई मी काय वडिलांनाच माहिती करते? असतं की कशी मुलं त्यांनी मोठी केलेली आहेत. भन्नाट झालंय. कारण की आई वडिलांनाच का माहिती असतं, कारण की त्यांनी यांची मस्ती वगैरे सर्व बघितलेलं असतं. आणि एका मुलाची आई असणे म्हणजे काय असतं ते एक मुलगा झाल्यावरच कळू शकतं. त्याची एवढी मस्ती वगैरे असते. सो तुम्हाला पण नक्की कळेल ते. तुम्हाला जेव्हा एक मुलगा होईल आणि ज्यांची मुलं आहेत त्यांना पण नक्की ते जाणवेल. सो मी आता ही जे मंचुरियन बनवले आहेत ते आम्ही आता खातो आणि खूप टेस्टी झाले होते.
सो याच इंटरेस्टिंग नोटवरती की मी मंचुरियन ग्रेव्ही बनवली आणि अक्षितने पण मंचुरियन खाल्ले, कारण की त्याला मी बाहेरचं काही देत नाही एवढं काही, अजून तरी सुरुवात नाही केली, थोडंफार डोसा वगैरे चालू असतं त्याचं. सो त्याने पण ते खाल्ले, तर खूप आनंद झाला. सो याच पॉझिटिव्ह नोटवरती मी इथे व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या, स्वतः प्रेम करा. बाय.